गटाला मार खाऊन रोज मैदानाला बैल आहे. गटाला मार खायला आणि बांधा बसायला दुसऱ्या सीम बघायला घरला जायला एकही पायरा मिळाला नाही. असंच चांगलं चांगलं सगळ्यांच्या हातापाया पडून पैरे करत करत आणि विशेष म्हणजे मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण आलेलो देवेंद्र फडणवीस केसरी रेटरे धरणच्या स्पर्धेला आणि सुंदर असं मैदान संपन्न होते. आणि या मैदानात सेमीफायनल 3 मध्ये अटीतटीची लढत झाली. त्यामध्ये लक्ष्मणराव आणि सुंदर घरचा साज पाहिला आणि आज फायनलसाठी पात्र ठरलाय. चला तर मग त्याची मुलाखत चालू करू. आनंद इतका आहे की गगनात मावून झाला इतका आनंद आहे. कारण की 1 वर्ष झालं गुलाला आत्ता चालू झालं बैलाला आणि मोठ्या मैदानात 1-1.5 वर्षानंतर आज राहिलो. गेल्या वेळेस ह्याच मैदानात मार खाऊन गेलो, बैल आजारी पडला. परत 9 महिन्यात गुलाल मिळाला आणि 2 वेळा राहिलो. आज तिसरी बारी, एका महिन्यात तिसरी अंदा. बघायला गेलं तर लक्ष्मणरावचा फार मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. आणि तसं बघायला गेलं तर लक्ष्मणरावनं कधी तुम्हाला नाराज केलं नाही, बैलांना कधीच नाराज केलं नाही आम्हाला. कधी म्हणजे कधीच, फक्त आमचा बैल आम्हाला वाटते असं कधीच कमी पळायला. आज सोबत सुंदर पाहिला, कशा पद्धतीने नियोजन लावलेलं आज? नियोजन आधी एक गाडी पळालेली विसापूरच्या मैदानात, तिथे 4 नंबर विहापूरच्या तिथे 4 नंबर केलता. मग तिथंच नियोजन झालं की ही गाडी चांगली पाहिजे म्हणून आपण पुढचं मैदान करू, 1 तारखेचं तिथं पळू. नियोजन झालं. दादा जसं म्हणाले तसं 1 वर्षाची प्रतीक्षा होती. मोठ्या मैदानाचं गुलाल नव्हतं. काय चाललेलं मनामध्ये त्या या काळामध्ये? काय नाही, फक्त बैल जरा पायानं सगळ्याला माहित आहे पायाला लागल्यामुळं संघर्षात होता. रोज बैलाला तालीम द्यायचं, दवाखाना केला, सगळं करून आता व्यवस्थित झाला बैल. आणि आता बैल उन्हाळा चालू झाला, बैल चालू झाला. कुठेतरी संघर्षाचा काळ चालू असतो. त्या संघर्षातनं पुन्हा एकदा जिद्द मनात निर्माण होते आणि आज ते लक्ष्मणरावने करून दाखवलं. कसं वाटलं आजचं सेमी? आजचा सेमी तर इतका कुणालाच वाटत नव्हतं. गटाला सामना झाला आमच्या गाडीचं, कुणाला म्हणजे आमच्यातल्या पण नेहमी वाटत नव्हतं की आमची गाडी सेमीला आहे. फक्त आम्हा दोघा तिघाला माहित होतं काय करणार बैल. आणि बैलाच्या बरोबर गाडी आज पत्र इतिहास आहे. बैल गाडी लक्ष्मणरावच्या सीमेमध्ये रायफल 81 गज होती, बकासूर होता. तर बघायला तर बकासूर आणि लक्ष्मणराव ही भावाचा साज म्हटला जातो. बऱ्याच वेळा त्या दोघांनी बरेच पराक्रम गाजवलेत. काय सांगतात? तो बैल देवाचा त्यामध्ये सेमीत पळालो, त्याच्या आशीर्वादाने आम्ही राहिलो. त्या संघ पण आम्ही पळलो. आता दुसऱ्यांदा आमचा त्याचा सेमी आला, मागे एकदा आलता तेव्हा पण आमचा विजय झाला. तो बैल आहे, त्याचं काय उद्या कधी 1 नंबर उद्या पण करू शकतो. त्याबद्दल आम्ही काय देवाला काय म्हणणार, देवामुळे तर आम्ही राहिलो ना. राजू दादांचा फोन वगैरे झाला की तो नाही? झाला. काका काय म्हणाले? काकांना अभिनंदन केलं सगळ्या टीमचं. काका म्हणजे पुढे वाटतं शुभेच्छा. काका दिसत नाही बरेच दिवस मैदानामध्ये, काका फार कमी असते आजकाल. काका इलेक्शन लोक राहिलेलं, पंचायत सदस्य झाले आणि आता दुकानात असते ना ती. आता 2 महिने झालं ते दुकान सोडून इकडे आले, त्यामुळे आता ते सगळे दुकानाकडे गेलेत ना. गेलं तर लक्ष्मणरावचा संघर्ष एवढा मोठा, म्हणजे एवढे वाईट काळामधून तो आलाय. कशा पद्धतीचे दिवस गेले, म्हणजे पायऱ्यासाठी किती वाईट दिवस गेलं. ही 1 महिना सोडला, त्या मागल्या महिन्यात प्रत्येक गटाला मार खाऊन रोज मैदानाला बैल आहे. गटाला मार खायला आणि बांधा बसायला दुसऱ्या सीम बघायला घरला जायला एकही पायरा मिळाला नाही. असंच चांगलं चांगलं सगळ्यांच्या हातापाया पडून पैरे करत करत काय जण म्हणले की तुम्ही संपलाय, तुम्ही मैदानात येत जाऊ नका, तुम्ही घरी बसा. त्यांना आज दाखवलं बैल काय माहिती. आणि विशेष म्हणजे तुम्ही एक संयम बाळग, म्हणजे या क्षेत्रात संयम बाळगणं तेवढं महत्वाचं आहे. आणि तो संयम म्हणजे तुमचा कुठेतरी तो लक्ष्मणराव 100% बघितला असेल, त्यामुळे त्याने कुठेतरी तुम्हाला 100% हा आनंद एक सुख. बैलानं मालकाचं जाणते, बैलाला माहित आहे मालक आपण काय आहे. बैलानं जाणले आणि आम्हाला पत्र आणले, फक्त बैलाची गोष्ट. दादांच्या डोळ्यातून अश्रू आहेत, म्हणजे ते अंतकरणात काय लागत होतं ते. सकाळी 6 आज तर 5 ला तुमचीच गाडी मला मैदानात आहे आज. एक पोरग जेवलेला नाही, नसता नाही का चहा सगळं फिरलं नाही, कारण हीच गाडी झाली त्याची होती आणि त्याची गाडी झाली लगेच सीम निघाली. पण तरी पण तुम्ही जरी गटाला आतापर्यंत जरी गटाला हार वगैरे झाले असेल, पण तुम्ही त्यावेळी शांतता बाळगली. कारण कुठेतरी काय सगळ्यांनी हातापाया पडून आपलं पैर करायचं आणि हळूहळू एक पायरा करत करत पत्र. दादा तुम्ही जसं म्हणाला तसं ज्यावेळेस गटाला मार खायची गाडी त्यावेळेस बसायचं, तुम्ही बघायचं बाबा कशा पद्धतीने बैल वगैरे पाहतात ते, पण कुठं तर मनाला लागायचं की बाबा कुठं, कारण त्यानं काळ गाजवून ठेवलाय त्यानं. म्हणजे लक्ष्मणराव ज्यावेळेस फुल फॉर्म मध्ये पळत होता त्यावेळेस त्यानं भरपूर मैदान सलग मैदान जिंकलेत. त्यानं भारत केसरीचं मैदान सगळ्यात मोठं मैदान.
2 पिकअपचं तिथं मथुर संघ 1 नंबर केला. नंतर आपला बैल जरा गट्टाला मार खात आपलं मनाला खंतच आहे हो. रोज घरात जायचं, घरातली पण म्हणायचं यार कशाला जाताय मैदानाला, गाडी तुम्हाला चांगला बैल घालायचं होत नव्हतं, तुम्ही मैदान सगळं जाऊन अशी घरात सगळं म्हणते. बरं मग सगळ्यांनी आज बरेच जणांनी साकार केलं आणि आज राहिलो फायनल. बघायला गेलं तर दादा, आता ज्या पद्धतीने आपल्या बैलगाडी क्षेत्र इथं म्हटलं जातं की दिवस हा प्रत्येकाचा असतोय, फक्त संयम पाहिजे, काय सांगाल? हो, संयम ठेवला संयमच फळ मिळतं. सगळ्यांनी इथून पुढं संयम, बैलगाडी क्षेत्रात कोण पण असू द्या. आज बकासूरचं सीमित आली गाडी म्हणून त्याला मारलं म्हणून आम्ही सोडून जायचं काय काम, एकही पोरगा तिथून नाचलं नाही, बैल सोडलं इकडं आलं. देव आहे, उद्या देव आमची गाडी मारू शकतो, देव 1 नंबर करू शकतो. संयम पाहिजे, उत्तून मातून चालत नाही. ह्या क्षेत्रात फक्त संयमान चालायचं. उत्तम माती त्याची माती झालेली तुम्ही बघत आलाय. संयमान सगळ्या हाता पाया पडून आपण फक्त आपला बैल गुलाब राहायला पाहिजे. आम्हाला बाकी काय अपेक्षा नाही, किती नंबर होईल काय होईल ह्याचं काही सगळं आम्हाला नाही. आमचा बैल फक्त आमच्या डोक्याला 2 बोट गुलाल लागली पाहिजे बाजूला. आम्हाला ह्याच्याकडे पैसे मिळवायला नाही, काय नाही. बैलाने एवढं भरपूर केले, फक्त त्याला बसवून ठेवायला नाही, काय नाही. ही पिकअप आहे त्याच आहे स्वतः. घरात इतक्या ढाली त्या इतकं त्याला कमवून दिले, काय नाही. फक्त बैल राहायला पाहिजे गुलाब, एवढंच आमच्यापेक्षा बाकी काही सगळं अपेक्षा नाही. दादा तुम्ही म्हटलं तसं पायाला मध्यंतरी जखम वगैरे झालेली, आता काय स्थिती आहे आणि कशा पद्धतीने त्याच्यावर म्हणजे बैल क्लिअर आहे. 7 वर्षाच्या मैदानाला बैलाला लागलो. बर 1.5 वर्ष बैल घरात प्लॅस्टर, पलीकडला पाय डावा प्लॅस्टर होता. 1.5 वर्ष बैल घरात राहिला, निदान बघायला गावलं. मग तसं गेलं तर असं म्हणावं लागेल की तुमची संपूर्ण टीम असेल हो, ते देखील त्याच्यामुळे खंबीरपणे उभं राहिलं. तुम्ही शेवटपर्यंत हार मानली नाही. एवढ्या दिवसाचं म्हणजे जे काही कष्ट केलं त्याचं श्रम तुम्हाला म्हणजे आज फळ आज मिळालं म्हणा. आज फळ मिळालं, जेवढं म्हणजे ज्याला तेवढं त्याची हे केलं सेवा, त्याचं आज स्पष्टीनं फळ दिलं. आमचं पांग पडलं आज. आणि मालकानं पण कधी आम्हाला हे केलं नाही, पोरांनी पण मागसर नाही. जावा रोज अड्ड्यात जावा, कधी मालकाने विचार नाही कुठला पैरा आहे काय. आज पण मालकाला माहित नव्हतं बैल कुठं पळायचं. सकाळी मेसेज करून सांगितलं ह्याच्या संग बैल पळणार आहे. तेवढा विश्वास आहे. सगळ्यांनी रात्री मेसेज आलेत मालकाचं बैल कुठं उद्या कोणा संग पळणार आहे. आज सकाळी मेसेजवर सांगितलं असा बैल पळणार आहे. ते पण ग्रुपला पडलं, गाडी आपली सामन्यात उतरल्या आणि त्या ह्याच्या संग दुसरी गाडी होती ना त्यांच्या संग सामना, तेव्हा मालकाला फोन आला असा बैल पळा. म्हटलं सेमी बघतं बघा काय होतंय. नक्कीच दादा. आणि विशेष म्हणजे ड्रायव्हर म्हणून जे बाबा ड्रायव्हर होते त्यांचं काय सांगाल तुम्ही? म्हणजे आज हो, ड्रायव्हरचं म्हणजे तिथं पायच पडलं पाहिजे. कारण की आज गटाला काय झालं, ह्यांच्या आपल्या 2 डांगाला गाडी आणली आणि त्यांची आपली गाडी एका सीमित लागली. त्यामुळं आपण पण त्यासनी फोर्स करू नये. आणि बाबा ड्रायव्हरला म्हणलं ह्यांनी फोन करा आणि ती बसली. त्यांचा आभार मानलं पाहिजे, कारण की आणि वेळी लगेच सेमी आहे आणि लगेच ड्रायव्हर असं बघू शकत नाही. आणि वेळी ती बसली आणि त्यांचा आभार म्हणजे त्यांच्या पायाच पडलं पाहिजे. आम्हाला त्यांनी आता गाडी आमची फायनल लावली. नक्की दादा. आणि तुम्ही म्हटला की जरी आम्ही ह्या म्हणजे सेमीमध्ये फायनलला जरी गेलो तरी आम्ही संयम बाळगला आणि कुठे उड्या वगैरे असं मारल्या नाहीत, की आनंद साजरा जल्लोष केला नाही. आणि हेच बैलगाडा क्षेत्रात महत्त्वाचं दादा. नक्कीच तुमच्या सर्व टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तुमच्या चेहऱ्यावर एक आम्हाला समाधान दुसऱ्या दिसतंय. गोष्टीचा आभार मानत आहे. आमचे डॉक्टर आहे सातारचे भला डॉक्टर, त्यांचा आभार मानत आहे. त्यांनी बैल आमचं व्यवस्थित पूर्ण कव्हर केला. त्याच्यामुळे आज बैल पळायला लागला. त्यांचं का आम्हाला बाईट तर्फे जाहीर आभार मानायचं. भाऊ या संघर्षाच्या काळामध्ये कुणी साथ दिली जास्ती करून म्हणजे असं? आता म्हणजे आता काय, आता संघर्ष काळात सगळ्यांना फोन केले तर बैल म्हणले तुझा कुठं राहतोय, किती पळतोय तुझा बैल, असं प्रत्येक उडीची उत्तर दिली. हो, काय आम्हाला माहिती मागितली. वायदी मागितली 20,000 बैलाला माहिती मागितली. आमच्या बैला गाडी बांधून पळतोय. एक 6 महिन्यापूर्वी वायदी मागितली आणि 1 महिन्यापूर्वी आता त्याचा फोन येतोय की दादा आपण कधी पळूया. आम्हाला दादाला म्हटलं आता आमचा बैल काय वायदी पळत नाही. आणि ह्या बैलाची गाडी कधी पण तुम्ही बघाय टांग ज्या शो बैल मैदानात आहे त्यासाठी कायम गाडी कुठला पण महाराष्ट्रातला बैल घातला आम्ही बिना गाडी बांधता कधीच पळायला नाही. कायम त्याच्या अंगावर गाडी बांधलेली असते. नक्कीच एक म्हणतात ना की संघर्षाचा काळ त्याने संपवलेला आहे आणि आता सुरुवात झालीच म्हणजे गुलाला सुरुवात केली आहे सुरुवात झाल्या, पण आम्हाला त्याच्याकडे काय अपेक्षा नाही. फक्त त्यानं फायनल आम्हाला एक नंबर करायचा आहे. तर कुणाला काय मारायचं आहे आम्हाला काय नाही, कुणाची गाडी मारायची आहे काय नाही. आमच्या आली गटात ते आम्ही पळणार आणि आपलं लागलं आम्हाला फक्त 2 बोट बैलांना लावावं. बाकी काय सगळं आम्हाला अपेक्षा नाही. आम्हाला 1 नंबरची गरज नाही, काय नाही. काय मस्त आमचा मालक मोठा आहे आणि सगळी बाकीचे पैशांनी मोठे आहेत. पैशाची काय गरज नाही. फक्त बैल पळत राहावं, बैल चर्चेत राहायला पाहिजे. बैल हाय आपला अजून संपला नाही, संपला असं लक्ष्मण नाही. एवढेच फक्त यासाठी आम्ही बैल पळवतो, बाकी काय नाही. नक्कीच दादा. आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या टीमला. आज खऱ्या अर्थाने कमबॅक केले लक्ष्मणरावने आणि असाच तुम्हाला प्रत्येक मैदानात जशी तुमची इच्छा आहे की गुलाबात राहील हीच तुम्हाला शुभेच्छा असेल. धन्यवाद दादा सगळ्यांना. आणि तुमची टीम ज्या पद्धतीने जिद्दी आहे तसं लक्ष्मणराव पण 100% जिद्दी. लय जिद्द येतो त्या जिद्दी म्हणजे आज सांगितलं होतं आपल्याला आज इतिहास घडवायचा आहे. लय नाव ठेवते ती काय तर कर लागा आज
त्यानं आज करून जाऊन आज त्यानं केलं म्हणून सगळे आमच्या पात्र आला आज त्यानं काय केलं नसतं आम्ही कोणतं सकाळी करायला पण आलेलो मी चालेल शुभेच्छा तुम्हाला